आता तुम्ही पाहू शकता मी एकदम समुद्राच्या जवळच उभा आहे. एकदम सुंदर आहे. नमस्कार, मी डॉल्फिनवालामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्ही पाहू शकता मी एकदम समुद्राच्या जवळच उभा आहे. ह्या साईडला समुद्र आहे आणि ह्या साईडला मी उभा आहे. तर आज मी तुम्हाला समुद्राच्या जवळच मंदिर आहे आमच्या इथे विठ्ठल रखुमाईचं, ते दाखवायला घेऊन आलोय. तर मी आता त्याच मंदिराच्या अंगणात उभा आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे एकदम सुंदर. आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा पाहू शकता एकदम स्वच्छ आहे. वरच्या साईडला डोंगर आहे आणि ह्या साईडला समुद्र आहे. ह्या साईडला अरबी समुद्र आहे पूर्ण. दाभोळच्या खाडीच्या जवळच आपलं गाव आहे आणि त्या गावामध्ये आपलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. एकदम सुंदर वातावरण आहे, पाहू शकता. निसर्गरम्य ठिकाणी एकदम मंदिर आहे. आता मी मंदिराच्या अंगणामध्ये उभा आहे. खालच्या साईडला थोडा मैदान आहे, या साईडला पाहू शकता. त्या साईडला वेलदूरची जेटी आहे. आता मी मंदिराच्या खाली उभा आहे. तुम्हाला मंदिराच्या वरच्या साईडला पण जाऊन दाखवणार आहे. त्याआधी आपण मंदिरामध्ये जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया. तुम्हाला आतला भाग देखील दाखवतो, मंदिराच्या आतमधून कसा व्ह्यू दिसतोय. चल तर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊया. तर तुम्ही पाहू शकता आता कशा पद्धतीने मंदिराचा व्ह्यू दिसतोय बाहेरच्या साईडनी. एकदम सुंदर आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण आता दर्शन सुद्धा घेतलेलं आहे आणि मंदिराच्या आतल्या साईडला बघा किती सुंदर पेंटिंग केलेली आहे. टाळ मृदंग वगैरे केलेले आहे. फुलांची सुद्धा डिझाईन आहे. हे पहा. एकदम समुद्राच्या जवळच मंदिर आहे आपलं, पाहू शकता तुम्ही. तुम्ही पाहू शकता आता मी मंदिराच्या आतल्या साईडला बसलोय आणि एकदम शांत वातावरण आहे. ज्यावेळी मुलांचे एक्झाम्स वगैरे असतात त्यावेळी मुलं इथे येऊन अभ्यास वगैरे करतात. एकदम एका साईडलाच मंदिर असल्यामुळे एकदम शांतता आहे. गाड्यांचा पण आवाज येत नाही, पाहू शकता. तर आता मी मंदिराच्या बाहेर आलोय. आता तुम्हाला मंदिराच्या वरून व्ह्यू दाखवतो, किती सुंदर व्ह्यू दिसतोय. चल तर मग आता आपण मंदिराच्या वरती जाऊया. एकदम भारी मंदिर आहे. मी ज्यावेळी 12वीला किंवा 10वीला वगैरे किंवा ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळी मंदिरामध्ये येऊन अभ्यास करायचो. एकदम सुंदर अभ्यास होतो. शांत वातावरण असतं त्यामुळे काही डिस्टर्बन्स होत नाही. तर आता आपण पायरीने वरती जाऊया, टेरेसवरती. तुम्हाला टेरेसवरून व्ह्यू दाखवतो. पूर्ण अरबी समुद्र दिसतो आणि दाभोळची खाडी दिसते. एकदा बघून घ्या तुम्ही पण. तर मी आता तुम्हाला बोललो की अरबी समुद्र पण दिसतो आणि दाभोळची खाडी पण दिसते. तर तुम्ही माझ्या मागे दिसते ती दाभोळची खाडी आहे आणि ह्या साईडला पूर्ण अरबी समुद्र आहे. ज्यावेळी फिशिंग बोट चालू होतील त्यावेळी ह्या साईडनीच अरबी समुद्रामध्ये बोटी जातात. आता सध्या तरी ह्या मागच्या साईडला अँकरवरती आहेत बोटी, पण ज्यावेळी चालू होतील त्यावेळी ह्या आपल्या मागच्या बाजूने अरबी समुद्रामध्ये जातील. त्या साईडला दाभोळ वगैरे गाव आहे, दाभोळ, कोलतरी, हरणाई वगैरे. त्या डोंगराच्या पलीकडे हरणाई गाव आहे आणि ह्या साईडला कडेकडे आपण पुढे गेलो तर अंजनवेल गाव लागेल. अंजनवेलला लाईट हाऊस वगैरे लागेल. तर पाहू शकता सुंदर ठिकाणी मंदिर आहे एकदम. वरच्या साईडला पण झाडी आहे, झाडी पाहू शकता. मोठा डोंगर आहे हा, पहा. पूर्ण हिरवगार डोंगर आहे आणि हवा पण खूप सुंदर लागते इथे, पाहू शकता. आपला कळस बघा मंदिराचा. ह्या साईडला एक आहे आणि ह्या साईडला एक आहे आणि ह्या साईडला पटांगण आहे, तुम्हाला दाखवतो. पटांगण बघा केवढं मोठं आहे आणि ह्या खालच्या साईडला घर आहेत. आता तुम्ही वरच्या साईडनी तर व्ह्यू बघितलात किती सुंदर आहे. अरबी समुद्र पण दिसतोय आणि दाभोळची खाडी पण दिसते. चल तर मग आता आपण मंदिराच्या खाली जाऊया. तुम्हाला दुसरा पण व्ह्यू दाखवतो एक. तर आता आपण मंदिराच्या खाली आलोय.
आणि मंदिराच्या पटांगणात एक तुळशीचं वृंदावन आहे, पाहू शकता या साईडला. आता मी तुम्हाला खाली मैदानामध्ये जातो. मंदिराच्या इथं मैदान आहे, त्या मैदानावरून एक सुंदर व्ह्यू दिसतो मंदिराचा, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तर आता मी तुम्हाला संपूर्ण मंदिर फिरवलंय. मंदिराच्या वरच्या साईडने पण व्ह्यू दाखवला, समोरच्या साईडने पण व्ह्यू दाखवला. तुम्ही पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे. तुम्ही कधी वेल्लूरला आलात तर ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला सुद्धा मंदिर खूप आवडेल. एकदम किनाऱ्यालाच आहे. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा डेली नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.